हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। तर हा जो ब्लाऊज आहे तो 36 साईजचा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज। तर 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची अगदी प्रॉपर आपली कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। डीप नेक असणार आहे हा ब्लाऊज। तर डीप नेकची कटिंग कशी करायची, शोल्डर ॲडजस्टमेंट कसं करायचं जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाही, त्याचप्रमाणे खूप साऱ्या फिनिशिंगच्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कटिंगच्या देखील खूप साऱ्या टिप्स मी सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पहिल्या पार्टमध्ये आपण याची कटिंग बघूया आणि सेकंड पार्टमध्ये याची पूर्ण ब्लाऊजची मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे। अगदी स्टेप बाय स्टेप अस्तरचा ब्लाऊज असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता आपण ब्लाऊज कटिंगला सुरुवात करूया। तर इथे बघा, ह्या ब्लाऊजसाठी मी तर 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। तर शॉर्ट स्लीव्ज आहेत, फुल स्लीव्ज नाही आहेत, तरी पण 1 मीटर घेतलेला आहे। म्हणजे पूर्ण मी एकदमच अस्तर आणते, त्यामुळे कटिंग पूर्ण 1 मीटरचंच असतं। तर आपण ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही साईडला ठेवूया आणि आता आपण याची पेपरवर सगळ्यात अगोदर कटिंग बघूया। याच्यानंतर आपण पुढच्या ह्याला आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग कसं करायचं तेही पुढे बघूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला पेपरवर याचं कटिंग करायचं आहे। ओके, तर बघा, आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच। त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करून इथं 15 इंचावर मार्किंग करायचं आहे। तर तुमच्या ब्लाऊजची तयार उंची किती असू दे, 12 असले तर 13 घ्यायची, 13 असेल तर 14, जेवढी पण तुमच्या ब्लाऊजची तयार उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे। तर इथे आपण 2 ठिकाणी मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येते। ओके, तर व्हिडिओ स्किप करू नका, तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल। तर इथे बघा, आपण एक सरळ लाईन आखून घेतली। ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। तर पाठीमागचा गळा जो आहे तो आपला 10 इंच आहे। तर 10 इंच जास्त म्हणजे 8 इंचाच्या पुढे जो आहे तो आपला डीप नेकमध्ये येतो। तर डीप नेकसाठी आपल्याला शोल्डर टाकायचं आहे ते 5.5 इंच। तर एका ताईची मला कमेंट आली होती की सगळ्यांना आपण 5.5 इंचच घ्यायचं का? तर नाही, आपण 28 साईजला आपण 4.5 किंवा 4.25 घेतो आणि ते मी प्रत्येक साईजनुसार जसं असेल त्याच्यानुसार सांगेल मी। पण तुम्ही 34, 36, 38 पर्यंत 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। तर इथे बघा, आपण 5.5 इंच शोल्डर घेतला। त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। 36 साईजसाठी आपल्याला इथं मुंडा 6 इंच घ्यायचा आहे। आणि पुढे हळूहळू मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की 6 इंच का घ्यायचा। तर इथे बघा, आपण डायरेक्ट लाईन आखली म्हणून क्रॉस गेली, तर इथे 5.5 घेतलं, तसंच इथं पण आपल्याला 5.5 इंचच घ्यायचं। इथून 6 इंच आपण मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपली जी लाईन आहे ना ती परफेक्ट येते। आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की 1 लाईनीने 2 लाईनीने काय फरक पडतो, पण खूप फरक पडतो 1-2 लाईनीने, त्याच्यामुळेच आपला ब्लाऊज चुकतो। त्याच्यामुळे मेजरमेंट आखतानाच आपल्याला आपली कटिंग जी आहे ती परफेक्ट येते, जर तुम्ही मेजरमेंटच एकदम बरोबर केलं तर। इथे बघा, आता आपली मुंड्याची लाईन झाली आणि इथं आपण आता ही जी आडवी लाईन आखलेली आहे याच्यावर आपल्याला छातीचा 4था भाग टाकायचा आहे। तर आपली छाती आहे 36 छाती आहे, तर त्याचा 4था भाग करायचा। 36 / 4 किती आलं? 9। मग आपल्याला 36चा 4था भाग किती घ्यायचा आहे? 9। तर तुम्ही सगळ्या साईजचं काढायचं। असं 34 असेल तर 34चा 4था भाग किती येतो? 8.5। असं सर्व साईजनुसार काढायचं। तर आपल्या 36चा 4था भाग येतो 9। तर 9 इंचावर आपण इथं एक मार्किंग करून घेऊया आणि साईडला 1.5 इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर तुम्हाला सांगते, आपल्याला जो पुढचा मुंडा आहे ना तो 1 इंचावर घ्यायचा आहे आणि जो पाठीमागचा असतो ना तो आपल्याला इथं 1.25 इंचावर पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग करायचं असतं। तर इथं फक्त मी तुम्हाला फ्रंट पार्टच दाखवते, कारण बॅक पार्ट आहे असा सेम असतो, फक्त हा जो पाठीमागचा मुंडा आहे ना तो आपल्याला इथं कट करायचा असतो। नाहीतर मी बॅक पार्ट आहे तो तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर दाखवणार आहे। आता फक्त आपण इथं फ्रंट पार्ट बघूया कटोरीचा। ओके, तर मी इथं मुंड्याचा शेप देऊन घेते। तर मुंड्याचा शेप देण्यासाठी तुमच्याकडे असं जर ही फ्रेंच कर्व असेल तर त्याने सुद्धा देऊ शकता, असा सेट करायचा व्यवस्थित। आता इथं बघा, आपलं बॅक पार्टचं मार्किंग कुठे? इथे ना, मग इथून इथे सरळ झाला पाहिजे आणि इथे पण फ्रेंच कर्व बऱ्याच जणांना ठेवता येत नाही। तर इथे बघा अशा प्रकारे, तर बघा इथं पण रेषेच्या बाहेर नाही गेला पाहिजे आणि इथे पण नाही, नाहीतर कसं आपण फक्त एवढीच लाईन जोडून आपल्याला जर फ्रेंच कर्वचा शेप दिला तर तो बरोबर येत नाही। सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार सुद्धा इथे द्यायचा आहे। तर इथे बघा अशा प्रकारे आपण अशा प्रकारे, हा आहे आपल्या पाठीमागच्या मुंड्याचा आणि हा आहे आपल्या पुढच्या मुंड्याचा आकार। आणि इथं फक्त 1 ते 2 लाईनी आपल्याला इथं खाली घ्यायचं, म्हणजे मुंड्यात काचत वगैरे नाही ब्लाऊज। ओके, इथपर्यंत क्लिअर झालं। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। तर 2.5 इंचावर मार्किंग केलं। गळा डीप घ्यायचा आहे 6 इंच। 6, 6.5 घेऊ शकता तुम्ही, तुमच्या चॉईसनुसार इथं घेतला तरीही चालेल। तर मी इथं 6.25 इंच पुढचा गळा घेते।
इथे बघा 6.25 इंच मार्किंग केलं. इथे 2.5 घेतलंय, तुम्ही खालच्या साईडला 2.5 किंवा 2.25 घेऊ शकता. मी इथं वर 2.5 घेतले, तसंच खालच्या साईडला पण 2.5 इंचच घेते. ओके. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची. हिचे दोन्ही पॉईंट आपण काढलेले ते जोडून घ्यायचे आणि इथून आपल्याला बघा गोलगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि कटोरीमध्ये जास्त करून आपल्याला गोलगळ्याचाच शेप असतो. आता आपल्याला इथे कमरेचं मार्किंग करायचं दिसते तुम्हाला. तर इथे कमरेचं मार्किंग करायचं. कमरेचा चौथा भाग, तर कमर आहे 30. आता 30चा चौथा भाग किती येतो? 7.5 इंच. आणि आपण जो पाठीमागे टक्स देतो पाठीला त्याच्यासाठी 1 इंच, म्हणजे 7.5 + 1 इंच 8.5 इंच आलं. तर इथे बघा 8.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं. ओके. आणि इथं जसं 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतले, सेम तसंच 1.5 इंच इथं पण आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि आता हे 2 पॉईंट जोडायचे आणि हे 2 पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहे. आणि आता आपण रोज एक व्हिडिओ पोस्ट करणार आहोत डेली. तुम्हाला काही शिकायचं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा. आपण ते व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेन. ओके. तर आता बघा आपल्याला ही बेसिक मार्किंग झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला योगपट्टीसाठी माप टाकायचं आहे. तर आपल्याला इकडं पुढच्या साईडला, म्हणजे जिकडं आपल्याला हुकाची आणि आईची पट्टी लावायची त्या साईडला 3 इंच मार्किंग करायचं. आणि इकडे जी आपली फिटिंगची लाईन आहे ना, तिकडं आपल्याला 2.5 इंच मार्किंग करायचं. इथं मध्ये पण एक आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे इथून आपल्याला सरळ लाईन आखता येते. आपल्याला परफेक्ट कटिंग शिकायची आहे. कटिंग परफेक्ट असली की आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो. फिटिंगला आणि फिनिशिंगला दोन्ही. खूप सारे फिनिशिंगच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे स्टिचिंग करताना. आता इथे बघा आपण मार्किंग केलं होतं. इथून आता योगपट्टीचा शेप किती द्यायचा, तर इथून बघा 3.5 एवढं मार्किंग करायचं. आणि इथून बघा अशा प्रकारे आपल्याला हलकासा इथून शेप द्यायचा, अशा प्रकारे. ओके. समजलं. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. कटोरी किती घ्यायची, तर कटोरी घेताना बघा आता आपला ब्लाऊज किती आहे? 36 इंचचा. त्याचा आपल्याला 6वा भाग काढायचा असतो. तर 6 36. तर हे झालं 36 साईजसाठी. सेम हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही सर्व साईजच्या कटोरीचं माप काढायचं आहे. कारण बऱ्याच जणांना माहीत नसते की कोणत्या साईजसाठी किती कटोरी घ्यायची. तर तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला जर याचा चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला चार्ट म्हणून कमेंट करा. मी तुम्हाला याचा चार्ट बनवून अपलोड करेन शॉर्ट्समध्ये. मग तो चार्ट बघून देखील तुम्ही सर्व ब्लाऊजची कटिंग करू शकता. तर आपल्याला आता कटोरी किती घ्यायची आहे 36 साईजसाठी, तर 36 साईजसाठी आपल्याला इथं 6 इंच कटोरी घ्यायची आहे. आता 36 साईजसाठी तुम्ही -1/2 इंच करून 0.5 करून इथं 5.5 इंच कटोरीसुद्धा घेऊ शकता. पण कधी बरेच कस्टमर असे असतात की कोणाकोणाची हेवी बस्ट असते आणि त्याच सेम साईजमध्ये कोणाकोणाची जी चेस्ट साईज असते ना ती खूप कमी असते. मग अशा वेळेस आपल्याला 5.5 इंच कटोरी घ्यायची असते. आणि जास्त चेस्ट साईज असेल तर 6 इंच घ्यायची. ओके. तर हा डिफरन्स आपल्याला समजला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा आपण सेम प्रोसेसने सर्व ब्लाऊज कटिंग करतो आणि ब्लाऊज जो आहे तो फिटिंगला बरोबर बसत नाही. तर तुम्ही 36 साईजला 5.5 इंचही घेऊ शकता आणि 6 इंचही घेऊ शकता. तर इथे बघा आता मी इथं 6 इंचाची घेत आहे. 5.25 इंचाची घेते. ह्याची चेस्ट साईज जास्त नाही आहे तर मी तर 5.25 इंचाची घेते. पण हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे, कारण कस्टमर बघून आपल्याला समजतं की चेस्ट साईज कमी आहे की जास्त आहे. ह्या दोन्हीपैकी एक घ्यायचं. ओके. तर इथे बघा 5.25 इंच मी मार्किंग करून घेते. आणि इथून आपल्याला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 आणि 2.25 असे 2 मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर इथून बघा खालीनं आपल्याला 1 इंच मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा इथून 1 इंच मार्किंग केलं, इथून 2 इंच 2.25 इंच असे 2 मार्किंग केले आणि इथून आपण 2.25 इंचावर मार्किंग केलेले आहे. तुम्हाला फॉर्म्युला समजला. सेम याच पद्धतीने आपल्याला या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. आता आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. डायरेक्ट जर शेप द्यायला जमत नसेल तर तुम्ही बघा हे 2 पॉईंट काढलेत ना आपण, इथून तुम्ही सरळ लाईन देखील आखू शकता. इथे बघा अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि मग इथून आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर ह्या दोन्ही लाईनीपैकी कुठल्या तरी एका लाईनमधून आपल्या कटोरीचा शेप जातो. तर इथे बघा 2.25 इंच जे मी मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला शेप गेला आहे. दिसतोय का शेप एकदम परफेक्ट अशा प्रकारे. तर इथे बघा हे आपल्या कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. समजलं तुम्हाला. इथं आपण घेतलं आहे 3 इंच, इथं घेतलं आहे आपण 2.5 इंच. कटोरी घेतलेली आहे 5.25 म्हणजे 5.75. ओके. आणि इथून आपण घेतला आहे 2.25 इंच. ओके. गळा पुढचा गळा जो आहे तो घेतला आहे आपण 6.25 इंच. मुंडा घेतला आहे 6 इंच. इथून घेतलेला आहे आपण 1 इंच आणि इथून घेतलेला आहे 1.25 इंच. आणि इथं आडवं पण आपण 2.5 इंच घेतलं आहे. गळारुंदीसुद्धा आपण 2.5 इंच घेतलेली आहे. आणि पूर्ण टोटल शोल्डर आहे तो आपण किती घेतला आहे 5.5 इंच घेतलेला आहे. ओके. तर पूर्ण हे मार्किंग झालेलं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया.
आणि जर तुम्हाला आत्ता कटिंग करायचं नसेल तर हाच फक्त एवढं कटिंग करायचं आणि बॅक पार्ट जो अस्तरवर आहे तो ठेवायचा, मार्किंग करायचं आणि नंतर हे जे आपण मार्किंग केलेलं आहे ना ते कटिंग करायचं. तरी पण एकदम आपलं म्हणजे परफेक्ट असं माप येतं. ओके, तर मी अस्तरवर तुम्हाला दाखवते. इथं आपण गळा नसता कट केला तरी चालला असता. चला मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर दाखवते. तुम्ही असं देखील म्हणजे एकाच कमी वेळात आपलं काम होतं अशा पद्धतीने जरी केलं. आणि ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग हवी असेल तर ब्लाऊज कटिंग करायच्या अगोदर इस्त्री करणं कंपल्सरी आहे. अस्तरलाही देखील आणि आपला जो मेन ब्लाऊज पीस असतो ना त्याला देखील इस्त्री करून घ्यायची, म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असा प्रोफेशनल दिसतो फिनिशिंगला. तर इथे बघा ही बंद बाजू आहे. बंद बाजूला मी हा जो आपण फ्रंट पार्ट तयार केला, इथं गळा नसता कापला ना तरी चालला असता, पण माझ्या लक्षात नाही राहिलं, मी कटिंग केलं डायरेक्ट. ओके, तर आपण इथं चॉकने ही मार्किंग करून घेऊया. सगळं आहे तो नंतर आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपला बॅक पार्ट इथं मार्किंग करून झालेला आहे. आता हे आपण असं साईडला ठेवून देऊया आणि नंतर मग आपण याची कटिंग करूया, कारण आता बॅक पार्ट आपला इथं ट्रेस करून झालेला आहे. तर आता आपण याची कटिंग करूया तर आता ही झाली आपली छोटी कटोरी. तर ह्याच्यापासून आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते आपण बघूया. तर हे जे दोन्ही पार्ट आहेत ना ते साईडला ठेवून देऊया. तर कटोरी वाढवण्यासाठी बघा मी इथं दुसरा एक्स्ट्राचा पेपर घेतला आहे. त्याच्यावर आता कटोरी ठेवताना आपल्याला अशी सरळ ठेवायची. ओके, तर जशी आहे तशीच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. मी कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घेतली. आता ही जी कटोरी आहे ती आपल्याला साईडला ठेवून द्यायची. आता कटोरी वाढवायची किती तर ते मी तुम्हाला सांगते. कटोरी हुकाईच्या साईडला आपल्याला इकडे 1.5 इंच वाढवायची आहे 36 साईजसाठी. इथे बघा 1.5 इंच वाढवून घेतली. इथे सरळ लाईन आखून घ्यायची, मी अगोदरच आखली होती. इकडच्या साईडला पण एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि इकडच्या साईडला पण आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला मुंड्याचा पार्ट जोडायचा असतो. तर इथं मुंड्याचा पार्ट जोडण्यासाठी इथून बघा आपल्याला अर्धा इंच कटोरी इथं वाढवायची आहे. इथून बघा अशा प्रकारे शेप द्यायचा. अर्धा इंच आपण इथं कटोरी वाढवली आणि पुढच्या साईडला आपल्याला पाव इंच कटोरी वाढवायची. पाव इंच, कारण हुकाईमध्ये आपलं जेवढं जातं आपल्याला तेवढंच वाढवायचं आहे. तर इथे बघा बरोबर पाव इंच म्हणजे किती, ही आणि ही 2 लाईन आपल्या एवढ्या. तर इथे पाव इंच वाढवायचं आणि इथे मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता ही आणि हे 2 पॉईंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आता हा आणि हा पॉईंट आहे ना तो जो आपल्याला कटोरीचा इथं शेप देऊन घ्यायचा. आणि कटोरी आपल्याला इकडे जास्त वाढवायची नाही, फक्त खाली 1.5 इंच, इथे पाऊण इंच आणि इथं अर्धा इंच येईल यानुसारच आपल्याला वाढवायची. जास्त मोठा शेप द्यायचा नाही. ओके, आता आपल्याला ही पूर्ण किती आहे ते मोजायचं. तर किती आहे, बरोबर 9 इंच आहे. ओके, त्याचा हाफ करायचा. 9चा हाफ किती येतं, 4.5 इंच. बरोबर 4.5 इंचावर मार्किंग करायचं. तसं जमत नसेल तर डायरेक्ट टेप असा फोल्ड करायचा आणि असं मार्किंग करायचं. बघा तिथेच येतं बरोबर. ओके, तर त्याच्यानंतर बघा आता इथं आपलं 4.5 इंच आलं. इथून आपल्याला खाली 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे. म्हणजे इथे 1.5 इंच, इथं 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच अशा प्रकारे आपल्याला इथं कटोरी वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता हे 2 पॉईंट जोडायचे असं, इकडचं आणि इकडचं पण. तर इथे बघा आपली ही 36 साईजची तर कटोरी वाढून झालेली आहे. पण कटोरी फोल्ड केल्यावर इथे ना आपल्याला असं टक्स देताना मग हा पार्ट कमी पडतो. त्याच्यामुळे इथं आपल्याला थोडासा हलकासा राऊंड देऊन घ्यायचा, म्हणजे ना आपल्याला टक्स मारताना पुढचा पार्ट आहे ना तो इथे अजिबात कमी पडत नाही. ओके, अशा प्रकारे जास्त नाही, थोडंसं, कारण आपण फोल्ड केलं की मग इथं टक्स मारताना कमी पडतो. तर आता याची आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा आपली ही 36 साईजची कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जो मधला टक्स असतो ना तो द्यायचा आहे. तर इथून बघा वरती 3 इंच आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. किती इंच, 3 इंच हा टक्स घ्यायचा आहे. सरळ लाईन आखून घ्यायची.
ओके. त्याच्यानंतर इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच वाढवलेलं आहे. तसंच आपल्याला इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच असं घ्यायचं. म्हणजे जी आपली तयार कटोरी आहे ते बरोबर आपण कटिंग करताना जेवढी घेतली होती तेवढीच राहते. तर इथे बघा, इथून आपल्याला असं टेप पकडायचा, 1.5 इंच मार्किंग करायचं. इथून असं इकडच्या साईडला पण बघा बरोबर 1.5 इंचावर ठेवायचं आणि इकडे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते आपल्याला इथं असे जोडून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे. सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल, पण खूप परफेक्ट असा हा ब्लाऊज येतो. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज येतो. आता आपण फोल्ड करून बघूया. अशा प्रकारे फोल्ड करायची. तर आपली मधली लाईन आहे ना ती थोडीशी क्रॉस झालेली आहे. त्याच्यानंतर इथे आपण असं नॉच मारून घेऊया. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि एकदम राऊंड परफेक्ट अशी आपली कटोरी इथं आलेली आहे. तर हेच पेपर पॅटर्न ठेवून मी तुम्हाला आता अस्तरवर ठेवून दाखवते आणि अजून काय काय वाढवायचं अस्तरवर. हे जे आपण पेपर कटिंग केलेले आहेत, कुठं काय काय वाढवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर बघा, मुंड्याचा आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट केला नव्हता, तो इथे कट करून घेऊया. बऱ्याच वेळेस हे विसरतो, त्याच्यामुळे मुंड्यात घोळ येतो, लक्षात राहत नाही आपल्या. तर ते आठवणीने इथं कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा पूर्ण आपली याची कटिंग झालेली आहे. चला आता मी तुम्हाला अस्तरवर ठेवून दाखवते. आणि कटोरी नेहमी मुंड्यापेक्षा थोडी 1 इंच जास्तच असली पाहिजे, तरच आपली जोडल्याच्या नंतर कटोरी जी आहे ती परफेक्ट येते. तर इथे बघा, हा जो बॅक पार्ट आपण मार्किंग केला होता, तर मी इथे ट्रेस करून घेते म्हणजे दिसेल तुम्हाला स्पष्ट. इथे बघा, हा आहे आपला बॅक पार्ट. त्याच्यानंतर आता आपल्याला योगपट्टी ठेवायची आहे. तर ही योगपट्टी आहे ना, याच्या खाली आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. तर इथे बघा, इथं आपल्याला योगपट्टी ठेवायची आहे. तर 1 इंच मार्किंग करून घेऊ आणि इथं आपल्याला अशी योगपट्टी ठेवून द्यायची आहे. कारण आपल्याला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही शिलाईमध्ये अर्धा इंच जातं. तुम्ही जर कमी शिलाईमध्ये दाबत असाल तर 1/4 इंच वाढून घेतलं तरीही चालेल. पण हे जे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, कारण जे नवीन शिकणारे असतात ना, त्यांना बरोबर प्रॉपर 1/4 इंचच दाबता येत नाही. त्याच्यामुळे मी इथं 1 इंच सांगितलेलं आहे. तुम्ही जर ऑलरेडी शिवत असाल तर इथं 1/4 इंच वाढून घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो मुंड्याचा पार्ट आहे तो आपल्याला इथं सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला कपडा जो आहे तो अजिबात वेस्ट जात नाही. आणि मुंड्यामध्ये आपल्याला कुठेही काहीच वाढवायचं नाही आहे. जसं आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. पण आता शॉर्ट स्लीव्ज आहेत, त्यामुळे इकडे मी स्लीव्ज कटिंग करणार आहे आणि इथे कटोरी टाकणार आहे. कटोरी नेहमी आपल्याला क्रॉसमध्ये टाकायची. इथे बघा, हा जो कपडा असतो ना तो खेचणारा असतो, त्याच्यामुळे कटोरी अशी क्रॉसमध्ये ठेवायची. म्हणजे आपण ब्लाऊज घातल्याच्या नंतर जो आपल्याला कटोरी आहे ना, एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसते. अजिबात कुठे चुन्या वगैरे येत नाही, तर एकदम प्रॉपर असं बसते आपल्या बॉडीमध्ये. तर जशी आपण कटोरी इथं कट केलेली आहे तशीच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा, आता आपले अगोदर हे 4 पार्ट आपण कट करून घेऊया आणि बाही जी आहे ती मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवरच दाखवणार आहे कशी कटिंग. आता कपड्यावर जी डिझाईन आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं. आता ही डिझाईन बघा, आपण असेच आडव्या घडीत कटिंग केलं असतं तर ही डिझाईन बरोबर येत नाही. त्याच्यामुळे कपड्यावरची डिझाईन कशी ते देखील आपल्याला बघावं लागतं. तरी ते बघा, ह्याची डिझाईन अशी आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशी घडी घालून घ्यायची आणि प्रॉपर
डिझाईननुसारच आपल्याला इथं ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची असते. बऱ्याच जणांना डिझाईनचं लक्षातच राहत नाही की कशी पण ठेवतात आणि कशी पण कट करतात. तर जर तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करायला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे. तर बघा आपली डिझाईन अशी वरच्या साईडला आहे, त्याच्यानुसारच आपण इथं कपडा जो आहे तो ठेवलेला आहे. तर ही